ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. तुकोबाराय म्हणतात, ज्या आध्यात्मिक आनंदाच्या आणि मोक्षाच्या लाभापुढे ब्रह्मदेवासारखे मोठे देवही ठेंगणे पडतात, म्हणजे लहान अपुरे पडतात, तो लाभ आम्हाला प्राप्त झाला आहे. आम्ही काबले किंवा विद्वान म्हणून नाही, तर आम्ही बळीये म्हणजे सामर्थ्यवान आहोत, कारण आम्ही देवाला पूर्णपणे शरणागत झालो आहोत. शरणागती हेच सर्वात मोठे बळ आहे. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारुणी. अरे जेव्हा भक्त आपल्या सर्व कामनेचा, इच्छा वासनांचा त्याग करून देवाचे भजन करतो, तेव्हा त्याला असा लाभ होतो की साक्षात पद्मनाभ म्हणजे भगवान विष्णू त्याच्या सेवेचा ऋणी होतो. देवभक्ताच्या प्रेमाच्या कर्जात बुडून जातो. कामधेनूची अक्षिरा पार नाही, इच्छेची वाही वरुषावे. ज्याप्रमाणे कामधेनूच्या दुधाला अंत नसतो, अगदी त्याचप्रमाणे भक्तीच्या सुखाला सीमा नाही. भक्ताने फक्त इच्छा करावी आणि भगवंताच्या कृपेचा वर्षाव अखंड सुरू होतो. बैसलीये ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. एका जागी स्थिर बसून भजन करताना आनंदाचे असे भरते येते की ते त्रिपुटीचा म्हणजे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यातील भेद जो आहे तो भेद करून पलीकडे जाते. फक्त भक्त आणि देव एकरूप होतात. हरी नाही आम्हा विष्णुदास जगी. अहो, आमच्यासारख्या विष्णुदासांना आता जगात विठ्ठलाशिवाय दुसरे काही उरले नाही, कारण नारायण आमच्या अंगी म्हणजे हृदयात बसला आहे. तुकोबा म्हणतात, हे भक्तीचे भोजन इतके मोठे आणि तृप्त करणारे आहे, नाही रिता कोण राहत. तृप्त करणारे आहे की या पंक्तीत आलेला कोणीही रिता म्हणजे उपाशी राहत नाही बरं का.